नमस्कार. प्रेमस रंग यावे या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे सर्वजण हे फिरायला जाण्यासाठी म्हणतात आणि आता सर्वजणांची तयारी सुरू असते फिरण्यात जाण्यासाठी. पण फिरण्यात जाण्यासाठी यशोधरा आणि अक्षरा ही नकार देते. ते म्हणते की आम्हाला नाही जायचं फिरण्यासाठी, तुम्ही तुमचं जा. त्यानंतर उर्वशी म्हणते की ठीक आहे, आम्ही दोघी नवरा बायको जाणार आहे, ज्याला याचं आहे ते या. त्यानंतर सुंदर पण त्यांच्यासोबत जायला निघतो आणि हे सर्व बघून अक्षरा म्हणते सुंदरनं तिथं जायला नको हो, कारण हे लोक सुंदरला पुन्हा मारण्याचा प्लॅन करणार आहे, त्यासाठी त्यानं तिथं जायला नको. पण अक्षराचा सुंदर ऐकत नसतो आणि तो पुन्हा तिथं जायला सुरुवात करतो आणि तो जातो आणि त्यानंतर अक्षरा हे तिथं आलेले असते. अक्षरा म्हणते की ठीक आहे तुम्ही जा. त्यानंतर अक्षरा तिथून निघून जाते आणि सर्वजण गाडीमध्ये बसतात आणि जाण्याच्या तयारी सुरू असतात. त्यानंतर अक्षरा म्हणते आता मला काहीतरी करावं लागेल, कारण ही उर्वशी तर सुधारणार नाही, हिचा मनात काहीतरी प्लॅन असणार आहे. आणि त्यानंतर उर्वशी म्हणते मी पण नाही येत. त्यानंतर उर्वशी तिथे थांबून जाते. त्यानंतर अक्षरा म्हणते ही नाही गेले म्हणजे नुकताच तिचा काहीतरी प्लॅन आहे म्हणून हे गेले नाही, कारण ही गेली असती पण हिच्या मनात काहीतरी प्लॅन ठरलेला आहे त्यामुळे ही गेली नाही. आता मला हिचा तपास लावा लागणार आहे की हिच्या मनात काय प्लॅन सुरू आहे. तिच्या मागे अक्षरा तिची वाट बघत असते आणि तिला दिसते. त्यानंतर अक्षरा ही सरूकडे जाते आणि सरूला बोलू लागते की हे बघ सरू, मला तुला काय सांगायचं आहे, तू अभ्यास करते आहे आणि मला तुला महत्त्वाचं काय सांगायचं आहे त्यावर तू माझं ऐक. त्यानंतर सरू म्हणते नाही नाही मला कसलंच टेन्शन नाही, तुम्ही बोला. त्यानंतर अक्षरा म्हणते तुला जर टेन्शन असेल तर मला सांग, कारण मला कळायला हवं तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे, कारण आपण दोघे मिळून काहीतरी करू हे लक्षात ठेव. त्यानंतर सरू म्हणते नाही नाही नाही. त्यानंतर इकडे अक्षरा ही वसुंधराकडे त्याने सांगू लागते की तुम्हाला कसलं टेन्शन आहे का आम्हाला सांगा. त्यानंतर अक्षरा म्हणते तुम्ही नक्की सांगा, खोटं नका बोलू. त्यानंतर वसुंधरा म्हणते नाही नाही मला कसलं टेन्शन नाही आहे, तू माझी काळजी नको घेऊन, तू याची काळजी घे सुंदरची. सुंदर तिथं एकटा गेला आहे ना, तर तिथं तुला त्याची काळजी घ्यावी लागेल, लक्षात ठेव. त्यानंतर ती म्हणते हो ठीक आहे, मी तिकडे जाऊन त्यांची काळजी नक्कीच घेणार. त्यानंतर इकडे आता रिक्षा म्हणून असं वाटतं की कोणतरी गुंडा येतोय आणि जो उर्वशीच्या सांगण्यावरून तिथं येतोय आणि तो गाडीत असताना म्हणतो की मला आशाच्या ठिकाणी घेऊन जा. त्यानंतर इकडे तो रिक्षावाला त्याला घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर हे सर्वजण फिरायला गेलेले असतात. ते म्हणतात की आता आपली मजा आहे, आता आपल्याला मजा करण्याशिवाय वेळ नाही आहे, त्यामुळे आपण आता मजा करूया आणि आपल्यासोबत दुसरं कोणी नसेल तरी चालेल पण आपण मजा करणार आहोत, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. त्यानंतर इकडे वसुंधरा समोर आता लगेच कॉल आलेला असतो उर्वशीचा. उर्वशी हे कॉल करत असते तिच्या नवऱ्याला, सांगत असते काहीतरी. त्यानंतर हे सर्व गोष्टी ऐकण्यासाठी तिथे कोणीच नसतं आणि त्यानंतर तिचा असाच काहीतरी प्लॅन बसलेला असतो की आता सुंदरला कशा प्रकारे मारायचं आहे, असा तिचा प्लॅन सुरू असतो. आणि त्यानंतर आता त्यांची गाडी तिथून जात असते. इकडे आता उर्वशीचा तो व्यक्ती आलेला असतो, पण तो आहे तरी कोण हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. नेमकं तो आहे तरी कोण आणि तो कोण आहे आणि कोणासमोर कसा येणार असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि तो जो सर्वांसमोर आला तसं काय होणार आहे मालिकेमध्ये असंही सुद्धा आपल्याला कळणार आहे. आजचा एपिसोड येथेच संपणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं आता मालिकेमध्ये काय नवीन ट्विस्ट येणार आहे, तो व्यक्ती राहणार आहे तरी कोण आणि तो व्यक्ती असल्याने काय नवीन ट्विस्ट येणार आहे ते तर आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच तुमच्यासमोर आम्ही नवीन एपिसोड घेऊन येत राहू. धन्यवाद.